तो वाद घालतो, तो दार आदळून खोलीमध्ये निघून जातो, तो कधी कधी माझ्या डोळ्यात डोळे घालून उत्तर देतोय. म्हणजेच म्हणजेच हा स्वभाव त्याचा नाहीये, हे एक वळण आहे. हे आयुष्यामध्ये आलेलं एक वळण आहे आणि त्या वळणाचं नाव एज 16. नमस्कार, मी पूनम लाहोटी, मोटिवेशनल स्पीकर. एज 16 या सिरीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एज 16 एक वळण आयुष्याचं. या सिरीजला आपण आज आईच्या दृष्टिकोनातून पाहूया. चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या पहिल्या भागाला, आईच्या दृष्टिकोनातून एज 16. त्याचा स्वभाव, त्याला काय हवंय काय नाही, त्याचे छंद, त्याच्या आवडीनिवडी, प्रत्येक गोष्ट मला चांगलीच माहीत आहे, कारण मी त्याची आई आहे आणि माझ्याशिवाय त्याला कोण चांगल्या प्रकारे समजून घेईल. आजकाल आजकाल तो थोडासा चिडचिड करतोय. आधी तर तो फक्त जेव्हा त्याला भूक लागायची, मात्र त्याला कळत नसायचं की मला भूक लागली, तेव्हा चिडचिड करायचा. परंतु छोट्या छोट्या गोष्टीने तो आजकाल चिडचिड करतोय. तो आजकाल काही प्रश्नांची उत्तरे देतोय, तर काहींना मात्र शांततेत टाळून निघून जातो. अशा वेळी मी काय करायला हवं? अशा वेळी मला भीती वाटते. भीती कशाची? त्याने माझ्यापासून लांब जाण्याची? नाही. अशा वेळी मला भीती वाटते, माझे विचार आणि त्याचे विचार यामध्ये अंतर निर्माण होतोय का? माझ्या आणि त्याच्या विचारात अंतर निर्माण होऊन कदाचित त्याला माझ्याबद्दल गैरसमज होईल का? त्याला असं वाटायला लागेल का की मी त्याला समजून घेत नाहीये? तुमच्यासोबत, तुमच्या मुलांसोबत असंच घडत आहे का? जर आहे तर मला तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कळवा आणि त्यासाठी तुम्ही काय करत आहात किंवा त्यासाठी माझ्याकडून तुम्हाला काय अपेक्षित आहे ते सुद्धा मला तुमच्या प्रतिक्रियेतून नक्कीच कळवायचं आहे. मी लवकरच सिरीजचा पुढचा पार्ट घेऊन येईल. त्यामध्ये थोडंसं वेगळं काही असेल, त्यामध्ये कदाचित काही प्रश्नांची उत्तरं असतील, तर कदाचित आईच्या मनातल्या नवीन गोष्टी सुद्धा आपल्याला पाहायला भेटतील.